विस्तारित बातमीपत्रात आपलं स्वागत। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेने 8 आणि 9 जानेवारीच्या संपात उडी घेतली आहे। या संपातील सहभागाबाबत या संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की 8 आणि 9 जानेवारी 2019 रोजी केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात, विद्युत सुधारणा विधेयक 2018च्या विरोधात देशातील प्रमुख 10 संघटनांचे 2 दिवसाचा संप पुकारलेला आहे। यामध्ये आमची संघटना आयटकशी संलग्न असल्याने संघटनेचे सभासद या संपामध्ये सहभागी झाले आहेत। संपातील मागण्या अशा आहेत: 20 कायदा 2003च्या कायद्यामध्ये संशोधन करून 18च्या 20 कायद्याला विरोध, 20 कंपनीचं खाजगीकरण याला विरोध, कामगार कपातीच्या धोरणाला विरोध, देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारीला विरोध, प्रॉव्हिडंट फंड कायद्यातील ट्रेड युनियन्स ॲक्ट मधील एकतर्फी बदलाला विरोध, समान काम समान वेतन लागू करण्यात यावं, कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावं, पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कंत्राटी कामगारांचं आर्थिक शोषण थांबविण्यात यावं। या मागण्यांकरिता संघटनेचे कर्मचारी सभासद देशव्यापी संपात सहभागी आहेत। संपातील कामगारांच्या मागण्यांच्या संदर्भात असलेल्या भावना शासनाला कळविण्यात याव्यात असं या निवेदनामध्ये म्हटलं आहे। आज जी संप आहे आमचा देशव्यापी संप आहे। देशामध्ये जे उद्योगधंदे जे मोठमोठे आहेत ते पूर्ण खाजगीकरण करण्याचा डाव ह्या शासनानं आखलेला आहे। त्याच्या विरोधात देशव्यापी संप पूर्ण देशातल्या संघटनांनी त्याच्या विरोधात आज आवाज उठवलेला आहे। त्याच्यामध्ये आपले पेन्शन योजना जी आहे, खूप मोठा पेन्शन योजनेचा ही बंद केलेली जे सरकारनं आहे ती पेन्शन योजना चालू करा म्हणून आज पूर्ण देशात ही केले जात आहे। आणि खाजगीकरण जी होत आहे त्याच्यावर सुद्धा बँक क्षेत्र असो, ऊर्जा क्षेत्र असो किंवा पोस्ट क्षेत्र असो, दुसरे सगळ्या क्षेत्राला हे सरकार सध्या भांडवलदाराच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहे। ते हाणून पाडण्यासाठी आयटक ह्या संघटनेनं पूर्ण देशातून आवाज दिलेला आहे। आणि ह्या देशा कारण ह्या जर संप केला नाही, हे जर ह्याच्यामुळं शेतकरी कामगार ह्या सगळ्याचं पूर्ण हे होऊन जाईल, परिस्थिती ह्यांची पूर्ण बेकार होऊन जाईल, शेतकरी मरतील ह्याच्या वाचून, देशात विजेचे दर वाढतील आणि शेतकरी सुद्धा वीज सुद्धा घेऊ शकणार नाही, शेतकरी भरून जाईल ह्याच्यामध्ये। ह्याच्यासाठी आहे कामगार धोरण जी आहे, भरती पूर्ण स्टॉप होऊन जाईल, भरती सगळी आउटसोर्सिंगवर यांना 10,000वरच यांना लोकांकडून काम करून घ्यायचं आहे। यांनी भरतीसुद्धा पूर्ण बंद केलेली आहे। त्याच्यासाठी सुद्धा ह्या पूर्ण देशातून ह्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे। आणि कंत्राटी कामगार म्हणून जे आहेत ते काम करत आहेत, आज त्यांची वयोमर्यादा 50च्या पुढे गेलेली आहे, तर त्यांनासुद्धा कायम करा म्हणून पूर्ण देशात एवढे मोठे कंत्राटी कामगार आहेत त्यांना कायम करा म्हणून सुद्धा देशामधून आज आपण आंदोलन पुकारलेलं आहे। ह्याच कामगार आणि दुसरं काय होणार आहे, कामगार जे परमनंट आहेत कपातीचं धोरण काढलेलं आहे यांनी, ते परमनंट कामगार कपात करायचे, ह्या कपातीच्या विरोधामध्ये सुद्धा हे आज पूर्ण देशव्यापी संपात आंदोलन हे केलेलं आहे। प्रत्येक क्षेत्रात एक्सेस कामगार दाखवले जात आहेत, त्यांच्याकडून एक्सेस दाखवून ते कामगार कपात करायचे आणि पुन्हा आणि फ्रँचायझी करायचं पूर्ण कंपन्याचं। हे फ्रँचायझी केल्यानंतर ह्यांचे जे मोठमोठे लोक आहेत, अदानी असो अंबानी असो, ह्यांना हे चालवायला द्यायचं। जे आपल्या ह्याच्या फायद्याचे उद्योगधंदे आहेत ते खाजगीकरण करायचं आणि जे ह्याचे म्हणजे ज्याच्यातून उत्पन्न नाहीत, जसे की शेतकरी असो किंवा काय असो, हे उद्योगधंदे फक्त या आपल्या सरकारच्या कंपन्यांमध्ये ठेवायचा ह्यांचा जो डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी आज पूर्ण देशातून सगळ्यांनी आवाज उठवलेला आहे आणि पूर्ण देशपातळीवर हा संप चालू आहे। विविध वीज कंपन्यांच्या महापारेषण, महावितरण आणि महाजेनको ह्या कंपनीच्या माध्यमातून कामगारांच्या मागण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून आंदोलन करण्यात येत आहे। उस्मानाबादच्या महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर हा आजचा आणि कालचा आंदोलनाचा मार्ग आम्ही वर्कर्स फेडरेशनच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि त्याला चांगलाही प्रतिसाद मिळालेला आहे। जवळपास राज्यभरातून 83,000 कर्मचारी या संपामध्ये उतरलेले आहेत। आज TV वर सांगितलं सरकारने की विद्युत कर्मचाऱ्यांच्या विरोधात मेस्मा कायदा लागू करण्यात येणार आहे। जर सरकारने मेस्मा कायदा जर लागू केला तर ह्या 83,000 लोकांच्या मागे एका व्यक्तीच्या मागे जर 10 मतं जर म्हणली
तर आज 8,30,000 मतदान या सरकारच्या विरोधात जाणार आहे. आणि त्यांना आम्ही काय लावू हे ते सरकारनं जाणून घ्यावं आणि मग त्यांना समजेल की समकऱ्यांची बाजू काय असते. ते समकऱ्यांचे प्रश्न आमचे पगारवाढीचे नव्हते, लोकांना रोजगार उपलब्धीचे होते, खाजगीकरणाच्या विरोधात होते, फ्रँचायझीकरणाच्या विरोधात होते. आम्ही म्हणतोय लोकांना नोकऱ्या द्या, पण सरकार फक्त घोषणा करते, नोकरी द्यायचं काम करत नाही. फक्त नोकरीच्या नावाखाली लूटमार करते. ते विविध कंपन्याच्या माध्यमातून त्यांना फक्त पैसा हवा आहे सरकारला, पण काम नको आहे. काम पाहिजे तर त्यासाठी कर्मचाऱ्याला सांभाळलं पाहिजे, त्याच्या अडीअडचणी समजावून घेतल्या पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. त्यांना कधी MSEBच्या कुठल्याही कंपनीमध्ये टूल किट द्यायचे माहीत नाही, कर्मचाऱ्याचे प्रश्न जाणून घ्यायचे माहीत नाही, पण त्याची पिळवणूक करण्याचं मात्र एवढं ह्या सरकारला माहीत आहे. तर सरकारनं जाणून ठेवावं की आपलं जर कर्मचाऱ्यांचे प्रश्न जर मांडले नाही तर कामगार संघटना बी काय असते हे आम्ही सरकारला दाखवून देऊ. या प्रसंगी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे संयुक्त सचिव BN काळे, अधीक्षक अभियंता भैरव काळे, परवेज पठाण, FR गंगावणे, बापू जकाते, PM गोरे, सतीश सुतार, चाकवते सर, गिरी भंडारे, बचाटे, कामटे यांची उपस्थिती होती.